नमस्कार मित्रांनो, आय नो की खूप दिवसांनी हा व्लॉग टाकला आहे. तर अचानक आमचा प्लॅन झाला आणि आम्ही निघालो खांदेरी पॉड बघायला. तर सकाळीच सूर्यदेवाचं दर्शन घेत आम्ही निघालो अलिबागच्या दिशेने. आमच्या कॅमेरामॅनला धन्यवाद, ज्यांनी सूर्याबाईला कॅप्चर केल्याबद्दल. पार्टनर म्हणाला मी व्लॉग बनवतो, तू शॉर्ट व्लॉग बनव. तर म्हटलं ठीक आहे चालेल. आणि ही दोघं जण डस्करड इथे व्हिडिओ शूट करण्यासाठी थांबलो होतो. तर त्या लेडीला वाटलं हा माझा फोटो काढतोय, मी कसं तुझा फोटो काढू, चल त्या चल निघितून. जाता ठरवलं नाश्ता करून जाऊया आपण. तर पेजारीलाच कॉलेजच्या समोर तिथे 4-5 वडापावचे स्टॉल्स असतात. तिथे शेवटच्या स्टॉलवर आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो. तर इथे एकदम टेस्टी वडापाव असतो. आणि ही दोघं जण काय बंडल बाता फेकत होते, दुसऱ्याला काय माहीत नाही. यांच्या बंडल बाता ऐकून माझा वडापाव गार झाला. जाता जाताच आम्ही ठरवलं की अलिबागच्या आईची भेट घेऊन जाऊ, म्हणजे आईला सरप्राईज देऊ. कारण त्याला न कळवता आम्ही तिला भेटायला जाणार होतो. म्हणून आम्ही गेलो केतकीच्या माळावर, म्हणजेच आईच्या घरी. एंट्री केल्यावरच समोरच आहे सोन्याचं गणपती बाप्पाचं मंदिर, नंदुरबार गणपती मंदिर. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही घरात गेलो आईची भेट घेण्यासाठी. तर आता आईची रिॲक्शन काय आहे ते आता आपण बघूया. सो लेट्स गो. तेवढी भजन लिहा मी आईसाठी भजन दिले. आणि हा भाई आलेला आहे. भाई आई बघ काय बोलतोय. सरप्राईज होता आईसाठी. सरप्राईज दिला कांदेरी उंदेरी चाललेलो, बोललो जाणार होतो रायगडला, पण बोललो आईची भेट घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो थळचेट्टीकडे जायला. कॅमेरामॅन म्हटला आता मी गाडी चालवतो. डोक्यावरची वाकडी तिकडे केस सोडवत आम्ही पोहोचलो थळ गावात. गावातले वातावरण आणि शांतता पाहून मनाला प्रसन्न वाटलं. टोटल 60 किलोमीटरचा अंतर कापत आम्ही पोहोचलो थळजेट्टीला. थळजेट्टीवरून आम्हाला बोटीने जायचं होतं किल्ल्यावर. तर किल्ल्यावरचं शूट मी नेक्स्ट पार्टमध्ये दाखवतो. तोपर्यंत गुड बाय.